तर नवी मुंबईत एलपी पुलाखाली बिकानेर समोर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली, ज्यामुळे दोन विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्या. विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं या दोन्ही विद्यार्थिनी पाण्यात पडल्या. या दोन्ही विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. तर नवी मुंबईतलं बिकानेर समोर एलपी पुलाखाली शॉर्ट सर्किट झालेलं होतं. तो प्रवाह, विद्युत प्रवाह पाण्यात उतरलेला होता. याच ठिकाणी या दोन मुलींना शॉक लागला. त्या पाण्यात पडलेल्या होत्या. या पावसात आम्ही पाहणी दौऱ्यासाठी उतरणार आहोत. कुठेही पाणी साठू नये किंवा कुठे कोणाच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी पूर्णपणे अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. तरीही काही ठिकाणी निष्काळजीपणा म्हणा किंवा दुर्लक्ष झालं असेल, पाणी साठले जाते, तर तात्काळ तिथं पाणी कसा निचरा होईल यासाठी निर्देश दिलेले आहेत. जिथंही आपण बघाल की पाणी साठल्याची न्यूज येते, तत्परतेने तिथं कर्मचारी पोहोचून, अधिकारी पोहोचून पाण्याचा निचरा केला जातो. पण अशा पद्धतीने नवी मुंबईचं जनजीवन विस्कळीत नको व्हायला म्हणून सगळेच तत्पर आहेत. मॅडम, असं देखील म्हटलं आहे की नालेसफाईवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने नालेसफाई जेव्हा पाहणी दौरा केला तेव्हा 60 ते 70% नालेसफाई झाली होती.